नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मेथी आणि बटाटा यांचा मिक्स पराठा. त्याच्यासाठी मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. मेथी स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आणि पूर्ण पाणी निथळून काढायचं मेथीतलं. तसाही मेथीचा सीझन चालू आहे आता थंडीमध्ये. हे बघा, मेथीतलं पूर्ण पाणी काढायचे आणि पिळून घ्यायचे मेथी. बटाटा घ्यायचा आहे. बटाटा उकडलेल्या बटाट्यात बारीक चिरलेली मेथी टाकायची आहे. कांदा टाकलेला आहे. मिरची टाकलेली आहे याच्यात हिरवी बारीक चिरलेली. धणेपूड आणि जिरेपूड टाकलेला आहे. मीठ टाकायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सारण पराठ्यासाठी आपण जे तयार केलेलं आहे ते. मी इथे तिखट कमी टाकलेलं आहे, मुलांसाठी करतो टिफिनसाठी म्हणून तिखटाचं प्रमाण कमी घेतलेलं आहे. चांगली चपाती लाटून घ्यायची, पोळी अशी लाटून घ्यायची आणि आपण जे पराठ्याचं सारण केलेलं आहे ते पसरून घ्यायचं, चपातीवर लावून घ्यायचं असं. आणि आपल्याला आता पराठा तयार करायचा आहे. अशा प्रकारे पराठा तयार करायचा आहे आपल्याला आता. हे बघा, अशा प्रकारे पराठा तयार केलेला आहे. छान लागतो हा पराठा खायलाही आणि टिफिनला द्यायलाही खूप सोपा आहे. झटपट होणारी रेसिपी आहे. मेथीचा सीझन असल्यामुळे आपण मेथीचे बरेच प्रकार करू शकतो. त्यामुळे मी बटाटा आणि मेथीचा पराठा केलेला आहे. तुम्ही करा, तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ मी अपलोड करत जाईल. काही कारणास्तव कधी कधी मी व्हिडिओ अपलोड करत नाही, पण मी व्हिडिओ अपलोड करत राहते. वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ अपलोड करत राहते. हे बघा, पराठा छान असा भाजला गेलेला आहे. दोन्ही बाजूने मी पराठ्याला तेल लावलेलं आहे. तुम्ही तूपही लावू शकता, बटर लावू शकता. इथे मी तेल लावले. छान असा पराठा तयार झालेला आपला. तुम्ही करून बघा एकदा असा पराठा. माझ्याकडे ही चटणी होती खोबरं आणि शंकेश्वरी मिरचीची, ती मी पराठ्यासोबत घेत आहे. थँक्यू.